नमस्कार प्रेक्षकांनो. आजच्या एपिसोडमध्ये इथे आता जानकी छान तयार होत असते, कारण जानकीचा आश्रमामधला शेवटचा दिवस असतो. ती आता पुढील शिक्षणासाठी मुळशीला जाणार असते. त्यामुळे प्रेक्षकांनो, जानकी तयार होत असताना इथे बाहेरून खिडकीमधून मकरंद तिचा व्हिडिओ तयार करत असतो. तिचे फोटोज आपल्या मोबाईलमध्ये काढत असतो. तर प्रेक्षकांनो, तर इथे जानकीवरती सगळ्यात आधी जर प्रेम कुणाचं होतं तर ते मकरंदचंच होतं. म्हणजे ऋषिकेशला भेटायच्या आधीपासूनच इथे मकरंदला जानकी खूप जास्त आवडत असते. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता जानकी तयार होत असताना त्या ठिकाणी मकरंदसुद्धा आलेला असतो. तेव्हा जानकी विचारते सायलीला, कशी दिसते मी? तेव्हा सायली म्हणते, जानू मस्त दिसतेस तू. बरं चल, आता आपल्याला जायला उशीर होतोय. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ऋषिकेश त्याचबरोबर सयाजी विखे पाटील या दोघांचे आता टशन झालेले असते. रुमाल उचलण्यासाठी इथे सयाजी विखे पाटील जेव्हा खाली वागतो तेव्हा ऋषिकेश त्याचे हात पकडतो. त्यानंतर दुसऱ्या हाताने रुमाल उचलणार ऋषिकेश त्याचे दोन्ही हात पकडून ठेवतो. तेव्हा प्रेक्षकांनो, सयाजी विखे पाटील ऋषिकेशला म्हणत असतो की ऋषिकेश, तुझी एवढी हिंमत की तू या सयाजी विखे पाटीलचे हात पकडलेस, आता तुला मी सोडणार नाही. आणि प्रेक्षकांनो, इथे सयाजी विखे पाटीलचं वय बघा आणि इथे ऋषिकेशचं वय बघा, त्यांच्या वयेमध्ये सुद्धा किती फरक आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ऋषिकेश आणि सयाजी विखे पाटील यांच्यामध्ये वाद होत असताना अख्खं मार्केट त्यांच्याकडे बघत असतं. आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो, त्या रस्त्याने इथे आता नानासुद्धा आलेले असतात आणि सुमित्रासुद्धा असते. ते दोघेजणं बाहेर जायला निघालेले असतात. आणि तेव्हाच रस्त्यामध्ये सयाजी विखे पाटील आणि ऋषिकेश यांचं भांडण सुरू असतं. तेव्हा नाना आता गाडीतून उतरतात आणि म्हणतात, ऋषिकेश, हे काय चाललंय तुझं? तेव्हा सारंग आता ऋषिकेशच्या आधी नानांकडे जातो आणि म्हणतो की नाना, हे बघा, या सगळ्यामध्ये दादाची काही चूक नाही आहे. मी तुम्हाला सांगतो ना काय घडलंय ते. तेव्हा नाना म्हणतात, हे तू गप्प बस, तू तुझ्या दादाचीच बाजू घेणार. तेव्हा इकडे नाना येतात आणि म्हणतात, ऋषिकेश, आत्ताच्या आत्ता सोड सयाजीला, मी सांगतोय ना सोड म्हणून. तेव्हा इथे ऋषिकेश सयाजीला सोडून देतो. तेव्हा सयाजी म्हणत असतो, नान्या, ह्या आधी तू तुझ्या मुलाला शिकवायला हवं होतंस. जर आधी शिकवलं असतंस ना, तर आता तुझ्या मुलाची हिंमत झाली नसती माझे हात पकडायची. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता जानकी जायला निघालेली असते. तेव्हा इथे आश्रमातील मुलं म्हणत असतात, जानकीताई, तू निघालीस, अगं पण आम्हाला भेटून नाही जाणार का तू? जानकी म्हणते, असं कसं तुम्हाला भेटून नाही जाणार? तुम्ही माझी भावंड आहात, तुम्हाला नाही भेटून जाणार तर कुणाला जाणार? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जानकी सगळ्यांबरोबर बसते. तेव्हा इथे सर्व मुलं म्हणत असतात की जानकीताई, तू गेल्यानंतर आम्हाला मिस करशील ना? तुला आमची आठवण येईल ना? तेव्हा जानकी म्हणते, तुमची नाही आठवण काढणार तर कुणाची काढणार? मला तुमची रोज आठवण येईल. तेव्हा मुलं म्हणत असतात, जानकीताई, आम्ही सुद्धा तुला ना खूप मिस करू. तुला माहिती आहे, तुझ्या हातचा चहा, तुझ्या हातचा नाश्ता आणि त्याचबरोबर तू बनवलेलं चविष्ट जेवण, हे आम्ही सगळेजण मिस करणार आहोत. आणि तू आमचा अभ्याससुद्धा घ्यायचीस ना? आता आमचे क्लासेस कोण घेईल? तेव्हा जानकी म्हणते, हे बघा, मी कुठे लांब जात नाही आहे. तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही मला कॉल करा ना. तेव्हा इथे, नाहीतर मी तुम्हाला कॉल करेन. मग तुम्हाला ज्या काही अडचणी असतील ना, त्या तुम्ही मला सांगा, मग तर चालेल. आणि इथे तुमचा अभ्यास घ्यायला सायलीताई आहे ना, आणि मधुभाऊसुद्धा आहेत, तुम्ही त्यांना पण विचारू शकता हां. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे नाना म्हणत असतात की ऋषिकेश, हे काय चाललं आहे तुझं? तू इथे मार्केटमध्ये ह्या सयाजीबरोबर इथे वाद का घालत बसला आहेस? तेव्हा सयाजी म्हणत असतो की नान्या, तू तुझ्या मुलाला ऋषिकेशला समजावून सांग, मी माझ्या रस्त्याने चाललो होतो, पण तुझा मुलगा नेहमीप्रमाणे माझ्या रस्त्याच्या आड आला, कळलं ना? तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो, ए सयाजी, मी तुझ्या रस्त्याच्या आड नाही आलो आहे, कळलं ना? खोटं बोलायचं नाही. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणत असतो की तुझ्याबरोबर वाद घालायला वेळ कुणाला आहे रे? पण तुझ्यासारख्या माणसाबरोबर बोलण्याची हीच पद्धत आहे. प्रेमाने कळतं कुठे तुला? तुला तर हातापायानेच सांगायला लागतं. तेव्हा इकडे आता सयाजी म्हणत असतो की नान्या, समजावून सांग तुझ्या मुलाला
तेव्हा नाना म्हणत असतात, आणि तुलासुद्धा कळत नाही का रे, कशाला मुलांबरोबर इथे वाद घालत उभा राहतोस? तू तुझ्या रस्त्याने जा, आणि ऋषिकेश आत्ताच्या आता गाडी घे आणि घरी चल. तुला काय गरज आहे इथे दिवसभर उन्हाटप्पापणा करायची? तेव्हा इथे ऋषिकेशला खूप जास्त राग येत असतो. तेव्हा इथे ऋषिकेश सगळ्यात आधी रुमाल उचलतो आणि तो हाताला गुंडाळून सयाजी विखे पाटीलला दाखवतो सुद्धा. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, सयाजी विखे पाटील आपली गाडी आता मागे फिरवतो आणि म्हणतो की माझी मुलगी येणार आहे म्हणून, नाहीतर आता तुला बरोबर दाखवलं असतं. आणि तो आपली गाडी रिव्हर्समध्ये घेत तिथून निघून जातो. तेव्हा इथे नानांनी ऋषिकेशला सांगितलेलं असतं की आत्ताच्या आत्ता गाडी घ्यायची आणि सरळ घरी निघायचं, नाहीतर तुझं काही खरं नाही आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सर्व मुली मुलांनी इथे जानकीसाठी ग्रीटिंग कार्ड्स तयार केलेले असतात आणि तिला ते दिलेले असतात. तेव्हा जानकी म्हणते, अरे वा, माझ्यासाठी तुम्ही सगळ्यांनी ग्रीटिंग कार्ड्स बनवलेत ना, थँक्यू सो मच. आणि हे बघा, आता जरी मी जात असले तरीसुद्धा लवकरच मी परत येईन आणि मग तुम्हाला सगळ्यांना कुठेतरी फिरायला घेऊन जाईन. कुठे जायचं आपण? अलिबागला जाऊया का? जाऊ. कुठेतरी आपण नक्की जाऊ. महत्त्वाची गोष्ट म्हणजे खेळायचं पण अभ्यासाकडे लक्ष द्यायचं, आणि महत्त्वाचं म्हणजे मधुभाऊंना त्रास द्यायचा नाही. मधुभाऊ जे काही सांगतील ते ऐकायचं, कळलं का? त्यानंतर इथे आता मधुभाऊसुद्धा येतात. तेव्हा जानकी म्हणते, मधुभाऊ येते मी, आणि ती पाया वगैरे पडते. मधुभाऊ म्हणतात की जानकी बाळा, अगं चाललीस तू, पण आता तुला रिकाम्या हाती मी पाठवतोय गं. रिकाम्या हाती हा बाप तुझी पाठवणी करतोय. तुला देण्यासाठी या मधुभाऊकडे काहीच नाही आहे. तेव्हा इथे मकरंद आता जानकीकडे बघत असतो आणि प्रेमाने तिचा व्हिडिओ शूट करत असतो. तेव्हा जानकी म्हणत असते, मधुभाऊ, अहो तुम्ही मला काय नाही दिलंत? हे जे काही दिलेत हे तुम्हीच तर दिलेत ना. तुम्ही स्वतःच्या पायावरती खंबीरपणे मला उभं केलं. मला शिक्षण घ्यायचं होतं, तुम्ही त्यासाठी पण मदत केलीत ना. स्कॉलरशिप मिळवून देण्यासाठी तुम्ही किती धडपड केलीत हे मला माहिती नाही आहे का? मी आज जी काही आहे ना मधुभाऊ, आणि ज्या ठिकाणी तुम्ही मला पाठवताय हे सगळं तुम्हीच तर दिलेलं आहे ना. त्यामुळे आता मी निघते, आणि अजिबात डोळ्यामध्ये पाणी आणायचं नाही. आणि मधुभाऊ, तुम्ही काय द्यायची काय गरज आहे? तुम्ही फक्त हा हात आमच्या डोक्यावरती ठेवायचा आणि तुमचा हा आशीर्वाद नेहमी आमच्या पाठीशी ठेवायचा, बस. अजून मला काही नको आहे. तेव्हा जानकी म्हणत असते की आता निघू मी? तुम्ही सगळेजण उदास चेहऱ्याने मला बाय करणार आहात का? चला बरं, स्माईल करा आणि मला बाय करा. तेव्हा सर्व मुलं तिला बाय करत असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे सायली म्हणत असते की जानकी, अगं चल आता आपण निघूया, नाहीतर काय होईल माहिती आहे ना, मुळशीची बस निघून जाईल आणि आपल्याला पुन्हा इथेच राहावं लागेल. तेव्हा इथे सायली म्हणते, नाही नाही, झालं माझं आता. तेव्हा इथे मधुभाऊ आता जानकीला आशीर्वाद देतात, आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, जानकी मुळशीला यायला निघालेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ऋषिकेश घरी आलेला असतो. नाना म्हणत असतात की ऋषिकेश, अरे काय चालले तुझं? गुंडा मवाल्यासारखा त्या सयाजीबरोबर भांडत काय होतास? तेव्हा इकडे आता ऋषिकेश म्हणत असतो की नाना, तुम्हाला नाही माहिती, तो सयाजी विखे पाटील, तो माझ्या रस्त्याच्या आड आला, तो माझ्याबरोबर वाद घालत होता. हवं तर विचारा तुम्ही सारंगला. तेव्हा इथे आता नाना म्हणत असतात की माझी या मुळशीमध्ये प्रत्येक घरामध्ये जी इज्जत आहे ना, ती हा नालायक मुलगा प्रत्येक घरातली इज्जत माझी इथे धुळीला मिळवणार आहे. माझी होती नव्हती तेवढी इज्जत निघून जाणार आहे ह्या दोघांमुळे. तेव्हा इथे सुमित्रा म्हणत असते, अरे तुम्ही सगळेजण शांत व्हा ना. काय चालले हे ऋषिकेश? काय ऐकते मी? का तू त्या सयाजीरावांबरोबर भांडत होतास? तेव्हा सारंग म्हणत असतो की नाना, मी तुम्हाला सांगतो ना काय घडलंय ते. तेव्हा इकडे नाना म्हणत असतात, तू तर गप्पच बस रे, तू काही बोलू नकोस. या ऋषिकेशचा ना तुला वाण नाही पण गुण लागलाय. तू सुद्धा त्याच्या मागे पुढे करायला लागलेस. ऋषिकेश, तुझ्यामुळे हा सारंग वाया गेलाय, कळलं का? तुझ्यासारखाच करून ठेवशील तू त्याला थोड्या दिवसानंतर. इथे कॉलेज पूर्ण झाल्यापासून तुला सांगतोय बिझनेस जॉईन कर, शेतीकडे लक्ष दे, पण तुला ते करायचं नाही आहे. तुला इथे पैशांची खूप हवा चढली आहे ना. आयता पैसा मिळतोय खर्च करायला म्हणून उन्हाटप्पापणा करतोयस. कामाकडे तर तुझं लक्षच नाही आहे. दिवसभर आवारीगिरी करायची. तेव्हा प्रेक्षकांनो, नाना म्हणत असतात की अगदी वैताग आणलंयस तू. एक काम करतो मी सुमित्रा,
याला जेव्हा पोलीस पकडून घेऊन जातील ना, जेलमध्ये टाकतील ना, तेव्हा याला मी सोडवायला सुद्धा जाणार नाही आहे. राहू दे त्याला जेलमध्येच. तेव्हा सुमित्रा म्हणते, अहो तुम्ही हे काय बोलताय? तेव्हा ऋषिकेश म्हणतो, नाना ती वेळच कधी येणार नाही आहे. मी कधी जेलमध्ये जाणार नाही. तेव्हा नाना म्हणतात, हो असाच जर इथे लोकांना मारत राहिलास तर एक दिवस जेलमध्ये तुला जावंच लागेल ना. त्या सयाजीबरोबर काय करत होतास? तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो, त्या सयाजीरावांबरोबर तेच करायला पाहिजे. त्याची काय मी आरती करू का नाना? त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता जानकी आणि त्याचबरोबर सायली दोघीजणी आता काकांकडे पोचलेल्या असतात. तर मुळशीमध्ये ज्या ठिकाणी जानकीच्या राहण्याची सोय आता मधुभाऊनी केलेली असते, ते प्रधान काका त्यांच्या घरी आल्यानंतर त्यांची बायको जानकीसाठी आणि सायलीसाठी इथे आता कॉफी करून आणते आणि म्हणते, हे घ्या दोघीजणी कॉफी घ्या. तेव्हा जानकी म्हणते, कॉफी? तेव्हा इथे आता त्या काकू म्हणतात, हो ना, आजचा पहिला दिवस आहे ना, आत्ताच आलात ना तुम्ही, मग कॉफी मी तुला करून देते. पण आता याच्यानंतर तुझं स्वतःचं सगळं तुलाच करायचं आहे. आणि फक्त स्वतःचंच नाही हो, आमच्या सगळ्यांसाठी सुद्धा कॉफी तुलाच करायची आहे. आणि त्याचबरोबर स्वतःचं सगळं स्वतः आवरायचंच, पण घरातलं सगळंसुद्धा तुलाच आवरायचं आहे. कामामध्ये तुला मदत करावी लागेल हो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता नाना वैतागून गेलेले असतात. ते म्हणतात की तुमच्या दोघांमुळे वीट आल्या अगदी मला. काय करायचं आहे ते करा. तेव्हा सुमित्रा म्हणते, ऋषिकेश, सारंग, हे काय चालवलेत तुम्ही? का तुम्ही मनस्ताप देता त्यांना? का तुमच्यामुळे त्यांना इतका त्रास होतो? तुम्हाला दोघांना नीट वागता येत नाही का रे? तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो, आई आई, अगं तू शांत हो बरं. ये इथे बस, बस इथे आई तू. अगं तुला माहिती आहे ना, नाना तर काय छोट्या छोट्या गोष्टीवरून माझ्यावरती रागवत असतात. तुला तर माहिती आहे आता माझी काय चुकी आहे सांग बरं. तो आहे ना सयाजी, तो माझ्या रस्त्याच्या आड आला आणि मग मला वाईट साईड बोलायला लागला. तो आपला दुश्मन आहे की नाही? मग त्याची आरती करू की त्याला धडा शिकू? सांग बरं तू मला. हे बघ आई, तू रडू नकोस बरं. तू रडताना अजिबात गोड दिसत नाही. नको रडूस ना. तेव्हा इथे आता सुमित्रा गप्पच बसते. तेव्हा इथे सौमित्र मात्र हसत असतो. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, आई अगं बघतेस ना, तू रडतेस, नाना वैतागलेत. आणि हा सौमित्र आहे ना घोडा, हा सौमित्र घोडा तुझ्याकडे बघून हसतोय. तेव्हा इथे आता सौमित्र, तू हसतोयस? तेव्हा सौमित्र म्हणतो, नाही आई, मी तुझ्याकडे बघून हसत नव्हतो, मी तर दादाला हसत होतो. त्यानंतर इथे सौमित्राची चुकी नसताना तो आता सुमित्राला सॉरी म्हणतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता जानकीला प्रधान काकांची बायको खूपच जास्त इन्स्ट्रक्शन देत असते. तेव्हा जानकी काही बोलायला जाणार, सायली तिला थांबवते. तेव्हा इथे काकू म्हणत असतात, आणि हे बघ, इथे शिक्षणासाठी आली आहेस ना, अभ्यासच करायचा. अभ्यास सोडून इथे मित्रमैत्रिणींबरोबर फिरत बसायचं नाही. 7 वाजायच्या आत घरी यायचं. त्यानंतर घरातली कामं करून तुझा अभ्यास करत बसायचं आणि उगाचच ए सी चालू ठेवायचं नाही. आणि जर जास्त वेळ ए सी चालू ठेवलास तर तुला जास्तीचे पैसे द्यावे लागतील. आणि घराचं घरभाडं आहे ना, ते बरोबर तारखेच्या तारखेला द्यायचं. लवकरच दिलंस तरी चालेल, पण उशिरा द्यायचं नाही. मला ते चालणार नाही. तेव्हा इथे आता जानकी म्हणते, ठीक आहे, तुम्ही म्हणाल तसं सगळं करणार. तेव्हा प्रधान काका म्हणतात, अगं हो हो, आत्ताच मुली आल्यात ना, तुझे नियम अटी किती सांगशील त्यांना? मुलींनो, तुम्हाला आता मुळशीतली जत्रा बघायची आहे ना, जा बरं तुम्ही जत्रा बघायला जा. बाकीचं सगळं आपण नंतर बोलू. तेव्हा प्रेक्षकांनो, जानकी आणि सायली दोघीजणी जत्रेमध्ये जाण्यासाठी आता बाहेर पडतात. तेव्हा जानकी म्हणते, सायली, मी काही बोलणार नाही आहे. मधुभाऊनी काय शिकवलं आपल्याला? कोणी काहीही बोललं तरी शांत राहायचं. मी सुद्धा शांतच राहणार आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, सुमित्रा म्हणत असते की मी तुम्हाला दोघांना बजावून सांगते, पुन्हा तू ऋषिकेश अजिबात आगाऊपणा करायचा नाही या, नाहीतर मी तुझं एक काम करते, तुझं लग्नच लावून देते. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, नाही नको ग आई, नको. लग्न सोडून बाकी काही कर, नाहीतर तिकडे ते नाना आणि ती येईल ती माझी बायको, दोघे जण मला लेक्चर देत राहतील. त्यामुळे लग्नापासून मला तू लांबच ठेव. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे सुमित्रा म्हणत असते, ऋषिकेश असं कसं? लग्न तर मी तुझं लावून देणारच, त्याशिवाय तू चांगल्या रस्त्यावरती येणार नाहीस. तू असाच वागत राहशील आणि तेच मला नको आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सुमित्रासुद्धा वैतागून गेलेली असते. तेव्हा आता ऋषिकेश हळूच आता सारंगला म्हणतो की सारंग, अरे जत्रा भरली आहे, अजून आपण जत्रेत गेलो नाही.
जायचं का मुळशीची जत्रा बघायला? तेव्हा सारंग म्हणतो, चल चल दादाला पण घेऊन जाऊया. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, सौमित्र जत्रा भरली, येतोस का जत्रा बघायला? तेव्हा इथे सौमित्र म्हणतो, अजिबात नको, मला माझ्या लॉचा अभ्यास करायचा आहे, मला तुमच्यासारखं इकडे तिकडे फिरायचं नाही आहे, कळलं ना? तेव्हा ऋषिकेश म्हणतो, जा अभ्यासातल्या किडा, तुला काय करायचं आहे ते कर, आम्ही चाललो आता जत्रा बघायला. त्यानंतर प्रेक्षकांनो, सायली आणि जानकी दोघीजणी जत्रा फिरायला आलेल्या असतात. छान आता जत्रा फिरत असताना इथे आता पाणीपुरीची गाडी दिसते. तेव्हा प्रेक्षकांनो, जानकी म्हणत असते की सायली चल पाणीपुरी खाऊया. आणि प्रेक्षकांनो, सायली आणि जानकी दोघीजणी पाणीपुरीच्या गाडीजवळ जातात आणि इथे जानकी एक तिखट पाणीपुरी आणि एक मीडियम अशा 2 पाणीपुऱ्या ऑर्डर करते. तेव्हा प्रेक्षकांनो, सयाजी विखे पाटीलची मुलगी ऐश्वर्यासुद्धा आलेली असते. तेव्हा सयाजी म्हणत असतो, आयशू बेटा, अगं मुळशीमध्ये आलीस तू, आणि तुला माहिती आहे का मुळशीमध्ये फेमस म्हणजे काय आहे? तर जत्रा आहे. तेव्हा तू आता जत्रा बघायला जा ना. तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते की डॅड, ती जत्रा म्हणजे तिथे सगळेजण असतात ती का? तेव्हा इथे सयाजी म्हणतो, हो अगं, वेगवेगळी दुकानं लागतात, खेळ असतात आणि खूप धमाल येते. तू आता इतक्या वर्षानंतर आली आहेस तर बघायला जा ना. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणत असते, नाही मॉम नको, खरंच मला इकडे तिकडे जाण्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नाही आहे. एका ठिकाणी मी एकदा गेले होते, तिथे खूप गर्दी होती आणि खूप आवाज होता, त्यामुळे तिथे मला नकोसं झालं होतं. आता मी आली आहे ना, तर आता मी शांतपणे घरामध्येच माझा सगळा वेळ घालवणार आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, सयाजी म्हणत असतो, अरे आयशू बेटा, तू मुळशीमध्ये तर जा जत्रा बघायला, तुला नाही आवडली ना तर तू म्हण, हवं तर तुझ्या 4 मैत्रिणींना तुझ्याबरोबर घेऊन जा, तुला कंपनी म्हणून. तेव्हा इथे आता कावेरीसुद्धा समजावत असते आणि ऐश्वर्याला इथे आता सयाजीसुद्धा. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, बरं बरं ठीक आहे, आता तुम्ही सगळेजण जर एवढं बोलताच आहेत तर मग मला गेलंच पाहिजे नाही का जत्रेला. मी एक काम करते, मी मॅकलासुद्धा फोन करते आणि मॅकला सांगते की लवकरात लवकर इथे जत्रेमध्ये मला भेट म्हणून, त्यालासुद्धा भेटून घेते ना. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ऐश्वर्यासुद्धा जत्रेला येणार असते. तर इथे जानकी पाणीपुरी खात असते आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता सायलीसुद्धा तिच्याबरोबर असते. आणि मकरंद तर जानकीच्या मागे मागे आता मुळशीपर्यंत पोचलेलाच असतो. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता पाणीपुरी खात असताना इथे जानकी म्हणते की भैया मेरी सुखी पाणीपुरी. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता भैया म्हणतो की नाही नाही भेटणार आता. तेव्हा सायली म्हणते, जानकी अगं माझी घे ना शेवटची. जानकी म्हणते, असं कसं, सुकी पाणीपुरी तर आपला अधिकार आहे आणि मी माझा अधिकार का सोडू? तेव्हा भैया अजिबात तुम्ही नाही बोलायचं नाही आहे, मेरी सुकी पाणीपुरी दे ना. आणि ती आता सुकी पाणीपुरी घेते, ती पण खाते, थोडंसं पाणी घेते, ते पण पिते. त्यानंतर प्रेक्षकांनो, जानकीचा स्वभाव पहिल्यापासूनच थोडा हट्टीखोर आहे हे मात्र नक्की. त्यानंतर इथे सायली आता पाणीपुरीचे पैसे देते. जानकी म्हणते, सायली अगं माझ्याकडे आहेत ना, मी देते. सायली म्हणते, असू दे चल. आणि आता पैसे वगैरे दिल्यानंतर सायली आणि जानकी दोघीजणी आता दुसरीकडे जायला निघालेल्या असतात. आणि तेव्हाच प्रेक्षकांनो, एंट्री झालेली असते जत्रेमध्ये ऋषिकेश आणि सारंगची. इथे ऋषिकेश आता जोरात गाडी घेऊन येतो आणि त्यानंतरला सारंग तर मात्र मागे बसून इथे चांगल्या उड्या मारत असतो. तेवढ्यातच प्रेक्षकांनो, इथे आता मकरंदने खाली पडलेला मास्क उचललेला असतो. एक काळा मास्क असतो, तो आता मकरंद उचलतो. त्याचबरोबर इथे आता ऋषिकेश म्हणतो की सारंग, ही बघ जत्रा. सारंग, तुला जे काही खरेदी करायचं असेल ना, जे काही तुला हवं असेल ते खरेदी कर, चल बोल काय पाहिजे तुला. तेव्हा इथे सारंग म्हणत असतो की दादा, मला काय हवं आहे ते मला कळलं आहे, बघ आता मी काय घेतो ते. आणि प्रेक्षकांनो, इथे आता सारंग घ्यायला काय गेलेला असतो, तर त्याला हवी असते हनुमानची गदा. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सारंग त्याला जे काही हवं आहे ते घ्यायला गेलेला असतो. आणि तेवढ्यातच इथे ऐश्वर्यासुद्धा जत्रेमध्ये आलेली असते आणि ऐश्वर्या तिच्या फ्रेंडला मॅकला फोन करत असते. आणि त्यानंतरला इथे ऐश्वर्या जत्रेत आलेली असते आणि बरोबर तिच्या बाजूने जानकी आणि सायली ह्या दोघीजणी पास होतात आणि एकमेकींच्या अगदी बाजूने जातात. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, एकाच जत्रेमध्ये मॅक, त्याचबरोबर मकरंद, ऐश्वर्या, जानकी आणि ऋषिकेश हे चौघेजणही असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे सारंग येतो आणि म्हणतो की दादा, अरे ती पोरगी आहे ना, ती कधीपासून फुगे फोडते,
पण आता ती फुगे फोडते तर कधी येणार माझा नंबर, कधी मिळणार मला खेळण्याची संधी. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हे बघ सारंग, संधी ही मिळत नसते, ती मिळवायची असते. आणि इथे ऋषिकेश आता त्याची बंदूक घेतो आणि जानकीच्या मागून इथे फुगे फोडतो. तेव्हा जानकी म्हणते, तू का माझा डाव खेळलास, तू का फुगा फोडलास?" तेव्हा ऋषिकेश म्हणतो, "मगापासून तुला साधा एक फुगा फोडता येत नव्हता, म्हणून मी इथून खेळलो." तेव्हा इथे आता गिफ्ट दिलं जातं. जानकी म्हणते, "घे, हे गिफ्ट तुलाच घे." तेव्हा ऋषिकेश आता ते गिफ्ट तिच्याकडे फेकून देतो. तेव्हा हार्ट शेपमध्ये जे काही ती मऊ कुशन असते ती आता जानकीसुद्धा फेकून देते आणि ती पकडली जाते मकरनने. मकरन ती पकडतो आणि म्हणतो की तुम्ही कसेही भांडा, जानकी कशीही असू दे, पण जानकी फक्त माझी आहे या मकरनची, असं इथे मकरन म्हणालेला असतो. आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, पहिल्याच भेटीत ऋषिकेश आणि जानकी यांची भांडण झालेली असतात.